एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं. नेमकंच काही दिवसांपहिलेच दोघा जणांचं लग्न सुद्धा झालं होतं. आता ती नवरी आहे ती जास्त काही मोठी नव्हती, 20 वर्षाची ती नवरी होती. तर तो जो नवरदेव आहे ते सुद्धा जास्त काही मोठा नव्हता. तिच्या 1 वर्षाने तिच्यापेक्षा मोठा होता, त्याचं वय 21 वर्षाचं होतं. अशा पद्धतीनं दोघा जणांचं लग्न नेमकंच काही वर्षांपहिले झालं होतं आणि दोघा जणांचा सुखी संसार सुद्धा नेमकाच सुरू झाला होता. पण मात्र सुखी संसार नेमकाच सुरू झालेला असताना एक दिवस तो जो नवरा आहे 21 वर्षाचा, तो काही कामानिमित्त घराबाहेर गेला. आत्ता मेडिकलवर जाऊन येतो असं मानला आणि घराच्या बाहेर गेला. पण मात्र बराच वेळ झाला तरी तो वापस आला नाही. म्हणून बायकोला मोठ्या प्रमाणात काळजी वाटू लागली आणि मोठ्या प्रमाणात काळजी वाटू लागल्यानंतर तिनं घडलेला प्रकार घरच्यांना सुद्धा सांगितला. घरच्यांनी तपास चालू केला, घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी सुद्धा तपास चालू केला. तेव्हा समजलं की एका नदीच्या कडेला कॅनॉल परिसरामध्ये एक मृतदेह आढळलेला आहे आणि त्या ठिकाणी एक स्कूटी सुद्धा पडलेली आहे. जेव्हा पोलिसांनी प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली तेव्हा समजलं की जो नवरदेव, जो मुलगा घरातून निघून गेला होता त्याचाच हा मृतदेह आहे. मग ही सगळी बातमी ऐकताच त्या बायकोला मोठा धक्का बसला. जीव तोडून ती त्या ठिकाणी रडत होती. तिच्या घरचे सगळेच मोठमोठ्याने रडत होते, कारण की घरातला 21 वर्षीय तरुण गेला होता, त्याचा जीव सुद्धा गेला होता. जेव्हा या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलिसांनी केला तेव्हा समजलं की हा अपघात नसून घातपात आहे. त्या 21 वर्षीय नवऱ्याला त्याचीच बायको 20 वर्षीय हिनं संपवलेलं होतं. कारण काय होतं आणि तिनं नेमका का संपवलं होतं हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ही आहे हरियाणा राज्यातील रेवाडी पोलीस ठाणे, रेवाडी जिल्ह्यातील घडलेली संपूर्ण घटना आहे. आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारं एक मोनू नावाचा तरुण आहे, 21 वर्षीय वय आहे. तर तिची जी बायको आहे तिचं नाव तनू आहे. म्हणजे मोनू आणि तनू या दोघा जणांचं नेमकंच काही वर्षांपहिले नेमकंच लग्न झालेलं होतं. दोघा जणांचा सुखाचा संसार सुरू झाला होता. सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं. पण मात्र तारीख आली होती 8 जून 2026ची. 8 जून 2026 रोजी तो जो मोनू आहे तो त्याच्या घरच्यांना म्हणला की आता आज पगार झालेली आहे, पगाराचे काही पैसे आलेले आहेत, मी काय करतो मेडिकलवर जातो आणि काही गोळ्या औषधं आणतो. असं म्हणून तो सायंकाळच्या 6च्या सुमारास गाडी, मोटरसायकल, ती जी स्कूटी आहे ती घेऊन घरामधून निघाला आणि तिकडं मेडिकलवर गेला. पण मात्र 1 तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले तरी तो वापस आलाच नाही. म्हणून घरच्यांना मोठ्या प्रमाणात काळजी वाटू लागली. मग बऱ्याच वेळ झाला तरी न आल्यामुळे त्यांनी संपूर्ण शोध घेतली, तरी त्याचा शोध न लागल्यामुळे मध्यरात्रीपर्यंत यांनी घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी संपूर्ण तपास करून इकडं तिकडं शोधाशोध करून अखेर त्या परिसरामध्ये, एका कॅनॉलच्या परिसरामध्ये त्या मोनू नावाच्या तरुणाचा मृतदेह आढळला. आता त्याची त्या ठिकाणी स्कूटी पडलेली होती, पाण्यामध्ये त्याचा मृतदेह आढळलेला होता. प्रत्यक्षदर्शी वाटत होतं की तो घातपात आहे, म्हणजे प्रत्यक्षदर्शी वाटत होतं की तो अपघात आहे, गाडी पडून तो पाण्यामध्ये पडला आणि त्याच्यामध्ये बुडून त्याचा मृत्यू झाला असं प्रत्यक्षदर्शी दिसत होतं. मग ते सगळं बघून त्याची जी बायको आहे तनू नावाची, ती सुद्धा जोरजोरात आरडू लागली, ओरडू लागली. तिला सुद्धा मोठं दुःख झालं होतं आणि त्याच्या आईवडिलांना सुद्धा मोठं दुःख झालेलं होतं. मग पोलिसांनी तपास चालू केला, ते पोस्टमॉर्टमसाठी मृतदेह पाठवला. तेव्हा समजलं की हा जो मृत्यू झालेला आहे तो फक्त पाण्यामध्ये बुडाला म्हणून झाला नाही, तर त्या ठिकाणी गळा दाबून आणि नाक दाबून आणि पाठीवर काही वार करून अशा पद्धतीनं मृतदेह पाण्यात फेकला. मग त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. पण अगोदरच जीव घेतल्यानंतर मृतदेह पाण्यात फेकला असं त्या ठिकाणी समजलं. मग पोलिसांनी ते सगळं तांत्रिक तपास सुरू केला. मग तांत्रिक तपासाच्या आधारे समजलं की ती जी बायको आहे तेच बायको तिच्या प्रियकरासोबत बोलत होती. ज्या दिवशी हा घरातून निघाला होता त्या दिवशी तिने 49 कॉल तिच्या प्रियकराला केले होते आणि तिचं प्रियकरासोबत बोलणं सुद्धा झालं होतं.
आणि तिच्या प्रियकरांनी आणि त्याच्या साथीदारांनी मिळून याच मोनूला ठार केलेला आहे आणि त्याचा जीव घेतलेला आहे. पण मात्र ही संपूर्ण घटना 11 जून रोजी उघडकीस आलेली आहे, कारण की 8 जूनला त्याचा मृत्यू झाल्यानंतर, त्याचा खून केल्यानंतर त्याची जी बायको आहे ती असं काही दाखवत होती जणू काही घडलंच नाही, जणू काही तिने काही केलंच नाही. तीच रडारड, तीच पडापड, तीच आरडाओरडा करत होती. पण मात्र अखेर पोलिसांनी तांत्रिक तपास करून त्या महिलेला अटक केली आहे, तिच्या एका साथीदाराला अटक केली आहे आणि अन्य जे काही आरोपी आहेत ते मात्र फरार आहेत. मात्र सध्या समाजामध्ये, देशामध्ये आणि राज्यामध्ये विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय आणि अशा पद्धतीनं बायका थेट नवऱ्याला सुद्धा मारत आहेत. आता ज्या पद्धतीने ही संपूर्ण घटना घडली त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा, कारण की कोणाच्याही भावना दुखावणं, कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय आणि मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्यात सुद्धा आवाहन करत असतो.